गेल्या 2 वर्षाच्या लॉकडाऊन नंतर जेव्हा माणसं एकमेकांना भेटायला लागली आणि गर्दी करण्यावरती बंधनं उठली, त्या उठल्यानंतर बंदी उठल्यानंतर मी पहिल्यांदाच विदर्भात येतोय, नागपूरला येतोय। मी आता आज इथून चंद्रपूरला जाणार आणि चंद्रपूरवरून मी उद्या अमरावतीला जाणार। अनेकांनी विचारलं 2 वर्ष तुम्ही शांत होतात, गप्प होतात। मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांमधल्या एखाद 2 जण, विरोधी पक्षामधले एखाद 2 जण आणि पत्रकार सोडून मला असं वाटतं सगळेच गप्प होते। आणि एकूणच सगळेच, फक्त भारतातले नव्हे तर जगातले, आपल्या स्वतःच्याच विवंचनेमध्ये इतके होते की तेव्हा राजकारण बोलणं किंवा करणं किंवा सांगणं हे मला असं वाटतं की उचित नव्हतं आणि त्याला काही लोक त्या मनस्थितीत देखील नव्हते। ही ज्यावेळेला बंधनं उठली, त्या बंधनं उठल्यानंतर आमचा गुढीपाडव्याचा मेळावा झाला आणि तिथून परत या सगळ्या गोष्टीला, बोलण्याला, राजकारणातल्या काही विषयांना हात घालण्यात सुरुवात झाली। तुम्ही जरा बाजूला व्हा रे, जरा बाजूला व्हा ना। तू पत्रकार आहे का? तू काय करतो? लाईट बंद कर पहिला। तू डोकं नका दुखू तुम्ही। एवढ्या लाईटमध्ये, एवढ्याशा लाईटने काय होणार आहे मला जरा सांग। त्याच्यामुळे गुढीपाडव्याची सभा झाली। गुढीपाडव्याच्या सभेनंतर माझी ठाण्याची सभा झाली, त्याच्यानंतर संभाजीनगरची सभा झाली आणि त्या सभा मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी कदाचित पाहिल्या असतील। आज मी विदर्भामध्ये आलोय, नागपूरला आलोय। नागपूरमधली काही बऱ्याच वर्षांची झाडाझडती थोडीशी बाकी होती आणि ती काल सर्व पदाधिकाऱ्यांना भेटणं झालं, बोलणं झालं आणि त्या बोलण्यातनं नागपूर शहराची आणि आमच्या पक्षामधले जे काही इथले नागपूर जिल्ह्यातले किंवा शहरातले जे इतर सेल्स आहेत, मग रस्ते आस्थापना असेल किंवा काही, अरे बाबा रे तुम्ही बाजूला वाहणार आहे। मला असं मध्ये नका येऊ तुम्ही। तू समोरून काढ ना, माझ्या साईडने का काढतो? नाक मोठे म्हणून। काय बोलवलं तुम्ही? हां, तर या शहरातली सर्व मी आणि प्रमुख पदं हे मी आज बरखास्त करतोय आणि येत्या 26-27 तारखेला जेव्हा घटस्थापना होईल त्यावेळेला मी नवीन कार्यकारिणी ही मी तेव्हा जाहीर करेन। त्याच्यामध्ये अगोदरचे काही असतील, नवीन अनेक लोकांना त्याच्यामध्ये संधी असेल। आमचे अविनाश जाधव, आमचे संदीप देशपांडे, प्रकाशजी महाजन, आमचे अनिल शिदोरे हे परत 28 तारखेनंतर, आमची 27ला परत पक्षाची बैठक आहे मुंबईला, ती झाल्यावरती 28 तारखेला हे सर्वजण येतील आणि शहराची आणि इतर सर्वच विंगची बांधणी करतील। साधारणपणे नवरात्र झाल्यानंतर माझा कोल्हापूर मार्गे मी कोकणामध्ये जाणार आहे। कोकणाचा दौरा माझा त्याच्यानंतर आहे। त्यानंतर मी परत 2 दिवसासाठी, 2-3 दिवसासाठी मी परत नागपूरला येणार आहे आणि इथल्या बांधणीवरती लक्ष देणार आहे। त्याच्यामुळे मी का आलोय, कशासाठी आलोय ह्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगितल्या।
या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही विचारायचे असतील माझ्या संदर्भातले प्रश्न, माझ्या पक्षाच्या संदर्भातले प्रश्न, तर आपण मला विचारू शकता. कारण मी एकदा नाशिकला असताना मला एकाने प्रश्न विचारला होता की शिवसेनेची आणि NCPची नाशिकमध्ये युती होईल का, कळलं का? तर मी म्हटलं मी दुसऱ्यांच्या घरी पोर होणार आहे का नाही होणार आहे म्हटलं, ह्याचं मी भविष्य मी नाही सांगू शकत. त्याच्यामुळे माझ्या संदर्भात काही आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर आपण मला जरूर विचारा. माझ्याकडनं शक्य होईल. मनसे आणि भाजपची युती होणार का हे तर तुम्ही सांगू शकता? मी ह्या सगळ्या बातम्या तुमच्याकडनंच ऐकलेत. कारण मी आज सकाळी मी वर्तमानपत्र वाचत असताना सकाळचे प्रतिनिधी कोणी आहे तिथे? सकाळ की सकाळचे प्रतिनिधी कोणी आहेत? आपल्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली आहे की मला काल कोणीतरी सांगितलं की उद्धव ठाकरेंचं सरकार चांगलं होतं आणि मग आपण त्यांच्याबरोबर जायला पाहिजे वगैरे. हे कोण बोललं, आपल्याला कशातनं साक्षात्कार झाला आणि कशातनं आपण बातम्या दिल्यात मला ह्याची कल्पना नाही आहे. परंतु असल्या प्रकारची कोणतीही गोष्ट माझ्यासमोर माझ्या अपरोक्ष कोणीही बोललेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. काही चुकीच्या गोष्टी चालू होत्या आणि ज्या प्रकारे आज 16 वर्ष पक्षाला झाली आहेत, ज्या प्रकारे मला नागपूरमध्ये पक्ष दिसायला पाहिजे त्या प्रकारचा पक्ष मला दिसत नाही आहे. जो माझा इतर सगळ्या शहरांमध्ये जो दिसतो किंवा जिल्ह्यांमध्ये दिसतो त्या प्रकारचा मला 16 वर्षानंतरही उमेदीची ज्याला आपण आतमध्ये फायर असलेले असे अनेक तरुणी असे नागपुरात विदर्भामध्ये आहेत. त्यांना योग्य संधी देणं, त्यांना वरती आणणं, वरच्या पदांवरती आणणं आणि त्यांच्याकडनं योग्यरित्या काम करणं हे मला असं वाटतं आवश्यक आहे, गरजेचं असतं. आणि मग ते आपण काल बैठकीत आपण म्हणालात की प्रस्थापितांविरुद्ध आपल्याला लढा द्यावा लागेल नागपूरमध्ये, तर त्याचा अर्थ भाजप विरुद्ध पक्ष. माझं कालचं वाक्य असं होतं की प्रत्येक जण ज्या वेळेला मोठा होतो त्यावेळेला तो प्रस्थापितांच्या विरोधात लढा देऊनच मोठा होतो. हा फक्त माझं पूर्ण जो वाक्य होतं ते असं होतं की हा विदर्भ पहिल्यांदा ओळखला जायचा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून, आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये लढा देऊन आज तो भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला जर समजा झाला असेल तर तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केलेल्या संघर्षातनं त्यांच्या हातात ती गोष्ट आली. सो प्रस्थापितांच्या विरोधातच नेहमी लढा देऊन अनेक पक्ष हे मोठे होतात. सो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रस्थापितांच्या विरोधातच लढावं लागतं. सो नागपुरात जर समजा ते प्रस्थापित असतील तर त्यांच्या विरोधातच लढावं लागेल. जवळकीची वाढली होती ज्या चर्चा हे बघा, प्रश्न असा आहे की राजकारण हे एका बाजूला आणि तुमचे संबंध, आता नितीन गडकरींचे संबंध हे मला असं वाटतं कधीपासून 92-93 सालापासूनचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत, कळलं का? आणि राजकारण हे राजकारण चालूच असतं, ह्या गोष्टी सुरूच असतात. ज्या वेळेला राजकारण हे तुमच्या मुद्द्यांवरती, तुमच्या धोरणांवरती टीका त्यांची माझ्यावरती होऊ शकते, माझी त्यांच्यावरती होऊ शकते, पण ती मुद्द्यांवर त्यांच्या धोरणांवरती टीका होऊ शकते. त्याच्यामध्ये वैयक्तिक गोष्टीला काही स्थान नसतं. तुम्ही जर समजा माझं 2017ला झाली होती ना लोकसभा, 19चा मी ज्या वेळेला ते तुमची आवडती टॅगलाईन होती ना ती लाव रे तो व्हिडिओ, त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही नीट बघितलं तर माझं त्या धोरणांना विरोध होता, बरोबर आहे? धोरणांवरती टीका होती. नरेंद्र मोदी असतील किंवा अजून कोणी असतील, माझी वैयक्तिक टीका नव्हती. आपण मला असं वाटतं वैयक्तिक टीका करणं हल्ली ते फारच वाढलंय, अगदी घरापर्यंत शिरतात सगळ्या गोष्टींच्या. तर ह्या गोष्टी ह्या राजकारणामध्ये होतच असतात आणि त्या राहतातच. म्हणजे अनेकदा तर असं होतं की तुम्ही ज्यावेळेला आघाड्या करता त्या आघाड्यांमध्ये देखील तुमचे वाद होतातच की. हां बोला. तुम्ही जे म्हणाले की पक्ष वाढला नाही 16 वर्षामध्ये, तर याची कारणं काय असू शकतात? म्हणजे तुमचं, मी नाशिकमध्ये मुंबईच्या बाहेर नाशिकमध्ये देखील तुमचा दबदबा पाहिलेला आहे, तर तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्हा लोकांच्या किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या नागपूरला तेवढ्या भेटी नाही झाल्या विदर्भात? आपलं म्हणणं अत्यंत योग्य आहे. थोडंसं आमच्याकडनंही दुर्लक्ष झालं आणि मला असं वाटतं याच्या पुढे ते होणार नाही.
विदर्भाकडनं काय अपेक्षा, विदर्भात काय स्कोप बघता आता मनसेच्या वाढीसाठी? की शिवसेना फुटलेली आहे, 2 गट झाले आहेत, यामध्ये मनसेला तुम्हाला वाटतंय का? नाही, मला हा विषय फक्त विदर्भापुरता मर्यादित नाही, तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रासाठीचा महत्त्वाचा विषय आहे. आपण जर नीट गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जर बघितलं तर आपण आत्ता माझ्यासमोर पत्रकार म्हणून बसलेले आहात, परंतु शेवटी तुम्ही एक महाराष्ट्राचे नागरिक आहात. तुम्ही देखील मतदान करता. कदाचित तुम्हालाही आठवत नसेल आपण मतदान केलं कोणाला होतं. मी इतका गोंधळ आणि इतकी प्रतारणा महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत कधी बघितलेली नाही, की कोण कोणाबरोबर जातं आणि कोण कोणाबरोबर काय सत्ता स्थापन करते आणि कोण विरोधी पक्षामध्ये बसतं आणि काय चाललंय हे मी अशी गोष्टच आजपर्यंत महाराष्ट्रात मी इतक्या वर्षाच्या राजकारणात पाहिलेली नाही. म्हणजे जर समजा या गोष्टींची सुरुवात बघितली तर तुम्ही युती करून आघाड्या करून तुम्ही निवडणुका लढवता, तुम्ही लोकांसमोर ज्या गोष्टी सांगता आणि सांगितल्यानंतर त्याच्यानंतर ज्यावेळेला तुमचे मतदार ज्यावेळेला मतदान करतात 2-2 तास रांगेमध्ये उभे राहतात आणि रांगेमध्ये उभं राहिल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही काहीतरी बोलत असता ते ऐकून ज्यावेळेला मतदान करतात, ते मतदान केल्यानंतर रिझल्ट ज्या वेळेला लागतो त्यावेळेला कोणीतरी सकाळी जाऊन शपथविधी करतं राज्यपालांकडे, मग भाजप आणि NCP एकत्र येतात, मग ते 2 तासात काहीतरी फिसकटतं आणि ते फिसकटल्यावरती मग शिवसेना आणि काँग्रेस आणि NCP होतात. आता प्रश्न असा आहे, तुम्ही जर समजा युतीत निवडणूक लढवलीत आणि मला कळलेलंच नाही, मला ही गोष्टच कळलेली नाही आहे आणि मला असं वाटतं एक पत्रकार म्हणून तुम्हालाही समजत नसेल हे काय चाललंय, की त्याच्यानंतर तुम्ही सांगायचं की बाबा आम्ही एका खोलीत बसलो होतो अमित शहा आणि मी आणि मला सांगितलं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देणार. हे कुठून आलं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद? मी तुम्हाला सांगतो की मला असं वाटतं 1989 सालची गोष्ट असेल, आमच्या मातोश्रीवरती किंवा सेंटर हॉटेलला असेल, आता मला ठिकाण आठवत नाही मला, परंतु त्यावेळेला माननीय बाळासाहेब होते, मनोहर जोशी होते, प्रमोद महाजन होते, गोपीनाथराव मुंडे होते, माझ्यामध्ये मी चुकत नसेल तर त्यावेळेला वाढणे होते आणि असे काही भाजपकडचे आणि शिवसेनेकडचे अशी लोकं बसली होती आणि त्यावेळेला एक फॉर्म्युला ठरला होता की ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री. आता त्याप्रमाणे जर समजा बघितलं तर तुम्ही 95 ते 99 युती सरकारच्या काळामध्ये शिवसेनेचे आमदार जास्ती होते. मला त्या संपूर्ण 4-4.5 वर्षामध्ये कधीही भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा दावा केला आहे असं मला आठवत नाही. 99ला झालं ते निवडणुकीनंतर, परंतु त्या 4-4.5 वर्षामध्ये मला आठवत नाही की अशी गोष्ट झालेली. मग जर हा फॉर्म्युला जर समजा युतीमध्ये ठरलेला होता तर तुम्ही अचानक रिझल्ट नंतर तुम्ही काय सांगताय की मला मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षाचं ठरलं होतं ते त्यांनी द्यायला पाहिजे. तुम्ही 4 भिंतीत ठरलेल्या गोष्टी तुम्ही जाहीरपणे ह्याच्या अगोदर का नाही सांगितल्यात? आणि जर समजा त्यावेळेला उद्धव ठाकरे व्यासपीठावरती हजर असताना जर नरेंद्र मोदी सांगतायत की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, अमित शहा सांगतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याच वेळेला आक्षेप का नाही घेतलात की बाबा तुम्ही माझ्याशी काहीतरी वेगळं बोलला होतात आणि व्यासपीठावर तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय? निवडणुका होऊ दिल्या, लोकांनी मतदान केलं, रिझल्ट लागले आणि मग हे नवीन काढलं. म्हणजे लोकांनी हा फक्त काय खेळ बघत बसायचा का या सगळ्या लोकांचा? 2-2 तास रांगेमध्ये उभं राहायचं, मतदानाला उभं राहायचं, त्या उन्हातानात उभं राहायचं, ह्यांना मतदान करायचा आणि ते केल्यानंतर हे वाटेल त्या प्रकारची प्रतारणा करणार. आणि मला असं वाटतं म्हणून तुमचा जो प्रश्न होता ना, तुम्ही जे टाईप करताय ते, की हा विषय फक्त विदर्भापुरता नाही आहे, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. मला असं वाटतं ज्या लोकांनी मतदान केलं या सर्व लोकांना त्या मतांचा ह्यांनी अपमान केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं मतदारांसमोर घेऊन जाणं हे आवश्यक आहे. 2024चं इलेक्शन आहे तर तुम्ही कुठला एजेंडा घेऊन आता मैदानात उतरता? माझं चालू आहे बायडनशी बोलणं. जयंत पाटील म्हटले की तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करताय यात आनंद वाटतो. काय? जयंत पाटील म्हटले की राज ठाकरे मनसेचं काम करतायत यात आनंद वाटतो.
आणि मनसे वाढावा ही अपेक्षाही त्यांनी केली. ह्याच्यावर मी काय बोलू? आपलं जे मुंबई अहमदाबाद जी मेट्रो होणार होती त्याला आपण विरोध केला होता. आता फॉक्सकॉन सारख्या ज्या कंपन्या आहेत त्या महाराष्ट्रातून गुजरातला चालल्यात. केंद्र सरकार महाराष्ट्राचं लक्ष नाही आहे. महाराष्ट्राचं लक्ष नाही या सगळ्या गोष्टींकडे. ज्या प्रकारची औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्राने लक्ष द्यायला पाहिजे. काय झालं, आपल्याकडे सुरुवातीपासून उद्योग व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना, ते कुठचेही राज्यकर्ते असतील, त्यांना असं वाटतं की नाही समजा गेला तर काय फरक पडतो. मी त्या दिवशी मी जे स्टेटमेंट काढलं त्याच्यामध्ये मी हेच दिलं की मुळात हे फिसकटलं कुठे आणि कशामुळे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. की या सगळ्या उद्योगाकडे काही पैसे मागितले गेले का, कळलं का? म्हणजे मला आजही आठवते की या देशातलं प्रत्येक राज्य मोठं व्हावं, प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यावेत. तुम्हाला जर आठवत असेल तर मी 2014च्या इलेक्शनला, मी आठवते तुम्हाला की विसरलं असेल माहीत नाही मला, मी तेव्हा सतत माझ्या भाषणामध्ये सांगत होतो की नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान झाल्यावरती त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या 3 राज्यांवरती जास्तीत जास्त लक्ष द्यावं. की या राज्यांमधनं बाहेर पडणारी लोक ही त्याच राज्यामध्ये काम शोधतील. सो प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यायला पाहिजेतच, पण महाराष्ट्रामध्ये आलेला उद्योग बाहेर का जातोय याची चौकशी होणं गरजेचं आहे. याआधी आपण नेक्सेस राज्यातील जे अस्थिर राजकारण आहे त्यामुळेच हे उद्योग 100% याला जरूर एक प्रश्न आहे माझा. आशिष शेलारांनी हीच मागणी केलेली आहे की निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी व्हायला पाहिजे. तुम्ही त्याचं समर्थन करता? अरे पहिलं स्टेटमेंट माझं आहे, त्याचं मी काय समर्थन करायचं. साहेब, याआधी देखील तुम्ही एक नेक्सेस बद्दल बोललेला आहात. ज्यावेळेस महाराष्ट्रातले उद्योगधंदे परराज्यात जातात त्याचं कारण म्हणजे पॉलिटिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचं एक नेक्सेस जे दुसऱ्या राज्यांमध्ये ते धंदे पाठवतात. तर त्याबद्दलही तुम्ही मी याच्या अगोदर अनेकदा माझ्या पत्रकार परिषदेमध्ये आणि माझ्या भाषणामध्ये मी बोललो आहे. मला एक किस्सा अजूनही आठवतोय. मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी तो ऐकला असेल की नाही मला माहिती नाही, पण ही गोष्ट आहे साधारणपणे 99 ते 2004 मधली. BMWचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आला होता. त्यांची सर्व लोक महाराष्ट्रामध्ये आली होती चर्चा करण्यासाठी. विलासराव देशमुखांचं सरकार होतं त्याला, आणि ती लोक आली, मंत्रालयामध्ये मीटिंग ठरली आणि काहीतरी कारणाने काहीतरी विलासराव काहीतरी कुठेतरी अर्जंट कामाला जायचं होतं का दिल्लीला जायचं होतं, कुठे जायचं होतं मला आता माहिती नाही, कल्पना नाही. परंतु त्यांच्या त्या अधिकाऱ्यांना आणि चीफ सेक्रेटरी जे होते त्यांना सांगितलं त्यांनी की तुम्ही मीटिंग अटेंड करा. त्यांनी मीटिंग अटेंड केली. ती सर्व लोक समोर त्या मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये बसले, हे समोरच्या बाजूला बसले सगळे अधिकारी, उद्योग क्षेत्र आणि ह्या सगळ्या गोष्टींचे. ते अधिकारी जे होते ते दाक्षिणात्य होते. आणि त्यांनी ज्या वेळेला, अर्थात एक उद्योग ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्यांना बाबा काही पायाभूत सुविधा तिकडे लागतात, काही पाणी, वीज, अशा काही गरजा ज्या असतात उद्योगाला, ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या सुरू केल्या. आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी नन्नाचा पाडा सुरू केला की नाही ह्याचं इतक्यात पटकन तुम्हाला परवानग्या मिळणार नाही, जमीन लँड ॲक्विजिशन जे असतं ते इतक्या फास्ट आमच्याकडनं होणार नाही, पाण्याला आमच्याकडे त्या जिकडे तुम्ही जमीन मागताय तिकडे पाण्याची तशी गैरसोयच आहे, विजेचं आम्ही बघतो, आम्ही जरा चर्चा करतो, त्याच्यावरती बैठका घेऊन आम्ही तुम्हाला कळवतो, असं सगळं निगेटिव्ह सगळे त्यांना रिमार्क्स द्यायला त्यांनी सुरुवात केली. इतक्या प्रकरणावरती गेलं की ते BMWचे अधिकारी शेवटी बाजूबाजूला तरी पाहिलं आणि बोलले की ठीक आहे आम्ही निघतो. बैठकीच्या अगोदर आपल्याला कल्पना असते की एक व्हिजिटिंग कार्डची एक देवाणघेवाण एक्सचेंज होतो. ते निघाले आणि त्या दाक्षिणात्य अधिकाऱ्यांनी त्याचे जे कलिग होते तामिळनाडूमधले त्यांना फोन केला की हे आत्ता इथून माझ्याकडनं निघालेले लोक आहेत, ह्यांचं नाव हे ह्यांचा नंबर हा, आत्ता संपर्क साधा. त्या लोकांशी BMWच्या लोकांशी संपर्क साधला आणि महाराष्ट्रामध्ये येणारा BMWचा कारखाना तामिळनाडूमध्ये गेला. आता जर समजा आपल्याकडची परिस्थिती जर समजा अशी असेल की येणाऱ्या उद्योगांवरती जर समजा आपलं लक्षच नसेल
आपण येणाऱ्या उद्योगांकडनं जर समजा पैसे मागणार असू, कोण येईल आणि काय येईल? तुम्ही खरं तर आपल्याकडे नुसता उद्योग येतो अशातनं आपण बघणं चुकीचं आहे ना, की त्याच्यातनं रोजगार निर्मिती किती होते, त्या भागाचा विकास कसा होतोय, या सगळ्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे. महाराष्ट्र मोठं होण्याचं कारणच मुळात ते होतं ना, की ज्या प्रकारचे उद्योग महाराष्ट्रामध्ये आले, त्यांना ज्या वेळेला आपण रेड कार्पेट ज्यावेळेला टाकलं त्याच वेळेला महाराष्ट्राची प्रगती झाली. आणि सर्व जेवढे उद्योग भारतामध्ये येऊ इच्छितात त्यांची पहिला चॉईस हा महाराष्ट्र असतो. मग जर एवढं जर समजा आपल्याला भाग्य जर समजा महाराष्ट्राचं असेल तर आपण घालवतोय तो उद्योग आपण महाराष्ट्रातनं, याच्यासारखं दुर्दैव नाही. सगळ्या इंडस्ट्रीज मुंबईतल्या गुजरातकडे वळतात आहेत, तर यावर अंकुश लावण्यात यावं. पहिली मी तुम्हाला गोष्ट सांगतो, मुंबईत इंडस्ट्री नाहीत, इंडस्ट्री महाराष्ट्रात आहेत. हां, महाराष्ट्रामधल्या. आता जर समजा त्यांनी चांगली ऑफर दिली असेल तर जाणार गुजरातला. मी आता BMWचा कारखाना तुम्हाला सांगितलं तामिळनाडूला गेला, काही आंध्र प्रदेशमध्ये जात आहेत, चित्ते फक्त गेले मध्य प्रदेशात. यापूर्वी जी कॉम्पिटिशन नव्हती ती आपण स्वतः निर्माण केली. होणारच ना, पण ती होणारच ना. मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन असलीच पाहिजे. तुम्ही असं म्हटले की पैसे मागणार असेल तर उद्योग काय येणार आणि कसे येणार, हा इशारा कोणाकडे? मला असं वाटतं पुतीन. पण राजकीय काल रामदास कदमांनी असा आरोप आदित्य ठाकरेंवर केला होता. त्यानंतर ते म्हटले होते की उद्धव ठाकरेंना वारंवार सांगावं लागतं की ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत, त्यांना काही संशय आहे. याला जोडून एक प्रश्न आहे की त्यांनी हे म्हटलं होतं की मासाहेब कधी सार्वजनिक मंचावर दिसायचे नाही, रश्मी ठाकरे ज्या आहेत त्या मात्र वारंवार सगळ्या ठिकाणी. तुम्हाला रामदास कदम आले आणि उद्धव ठाकरे आले की त्यांना हे प्रश्न विचार. माझा या गोष्टींची काय संबंध आहे? तुम्ही म्हणालात की राजकारणामध्ये इतकी प्रतारणा आतापर्यंत पाहिली नव्हती असं राजकारण, तर या सगळ्याला कोण जबाबदार आहे? राजकारणाची पातळी इतकी खालवण्याकडे, इतक्या प्रकारे अपमान केल्यानंतर परत त्याच लोकांना ज्या वेळेला लोक मतदान करतात त्यावेळेला त्या लोकांना असं वाटतं की आम्ही जे केलंय ते बरोबर केलंय. लोकांनी यांना शिक्षा करणं गरजेचं आहे, यांना शासन करणं गरजेचं आहे. या अशा लोकांना निवडणुकीमध्ये धक्का देणं गरजेचं आहे, तरच हे सुधारतील. जर समजा एखाद्याकडनं अशा प्रकारची जर समजा अपमान घडत असेल लोकांचा, तर लोकांनी मला असं वाटतं त्यांना वटणीवरती आणणं आवश्यक आहे. राजसाहेब, उद्या नागपूरमध्ये प्रशांत किशोर येत आहे आणि वेगळ्या विदर्भासाठी वेरियस संघटनांना ते भेटत आणि गाईड करणार आहे. आपलं मत तर स्पष्ट आहे, पण तुम्हाला असं वाटतं की प्रशांत किशोर आल्यानंतर काहीतरी 2024 साठी हा इलेक्शन इश्यू असू शकतो? मला नाही माहिती, ते काय पहिले बोलतात बघू आपण. नुसतेच येणार याच्यावरती आपण तर्क मांडायला काय अर्थ आहे? 28 ला ते पब्लिक गॅदरिंग पण ते ऑर्गनाइज करतात विदर्भ विषयावर. मला असं वाटतं या विषयामध्ये तुम्ही मागे मी असं म्हटलं होतं की तुम्ही विदर्भामध्ये जनमत घ्या. सर्व विदर्भामध्ये तुम्ही एक एवढ्या इलेक्शन होतात त्याच्यामध्ये अजून एक छोटासा एक आपण विदर्भासाठी करू. कोणी नागपुरात नाही, हे बघा प्रश्न असा आहे की तुम्ही कोणीतरी केलं नाही. माझं असं म्हणणं इलेक्शन कशी लावतो आपण, बरोबर ना? तसं त्या तुमच्या ह्याला केलं होतं नाही का, काय ते ब्रेक्झिटला, बरोबर ना? त्याप्रमाणे घ्या. किंवा शिवसेना असेल, एकच अजेंडा राबवता तो म्हणजे हिंदुत्वाचा. इतर अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारी आहे, उद्योगधंद्याचा विषय आहे. फक्त हिंदुत्व हाच जीवन मरणाचा प्रश्न राहिला आहे. मला असं वाटतं 16 वर्षाच्या मी काय काय गोष्टी आजपर्यंत केल्यात आणि बोललोय ना, ते जरा एकदा काढा. तुम्ही आत्ताच्या एका इश्यूवरती जाऊ नका. आणि जर समजा मी आत्ता काढलेला भोंग्याचा इश्यू जर समजा असेल, लाऊडस्पीकरचा जर इश्यू असेल, तर त्याच्यावरती मुस्लिम समाजामधल्या देखील अनेक लोकांनी समाधान व्यक्त केलंय.
ते फक्त त्या सगळ्या धर्माच्या एकूणच अतिरेकी काय त्यांचे ते मुल्ला आणि मौलवी वगैरे वगैरे असतात ह्यांच्या भीतीने ते बोलत नाहीत. परंतु मला इथे कुठे होतो, मी पुण्याला होतो. पुण्याला मला एक मुस्लिम पत्रकार येऊन भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की मी मुस्लिम आहे, माझ्या इथे ज्या मशिदी, माझ्या बाजूला मशीद आहे जिथे रोज सकाळी लाऊडस्पीकरवरती ती काय अजान का काय बांग देतात ते होतं, ज्याच्यामुळे माझा मुलगा लहान आहे, त्याला त्रास होतो, तो आजारी पडतोय. हे मी जाऊन तिकडच्या मौलवींना सांगितलं, ते ऐकायला तयार नाही. आणि तुम्ही ज्यावेळेला आंदोलन केलं त्याच्यानंतर तो माझा त्रास बंद झाला. हे एका मुस्लिम पत्रकारांनी मला पुण्यात सांगितलं. मला जरा पूर्ण होऊन देत ना. तो मला घाई आहे का तुम्हाला? नाही ना, पण मला आहे, मला बोलू तर देत, म्हणून तर मी सांगतोय ना. हां, तर काय विषय पूर्ण झाला ना तर पुढच्या वेळेला परत परत तेच उत्तर द्यायला नको मला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता अनेक असे विषय आहेत की ज्याच्यामध्ये मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. परंतु ती गोष्ट येईपर्यंत सगळ्यांनी चेष्टा केली. परंतु महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा भारतातला एकमेव पक्ष आहे माझा. ती ब्ल्यूप्रिंट, तो विकास आराखडा वाचण्याचा देखील आजपर्यंत कुठच्या अनेक पत्रकारांनी काम पण नाही केलं त्याच्यावरती. नाही, मी महाराष्ट्राची बोलल्यानंतर महाराष्ट्राची, माझ्या मते महाराष्ट्रात विदर्भ येतो. मी शहरांसाठी बोललो होतो. तुम्हाला बरोबर तेवढंच लक्षात राहतं, बाकीचं लक्षात नाही राहत रे. याचं कारण माझी पहिल्यांदा ती ब्ल्यूप्रिंट पहिली वाचा. ठाकरे साहेब, तुम्ही विदर्भाच्या मुद्द्यावरती गंभीर दिसत नाही. युवकांच्या इथे विदर्भामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकरी आत्महत्या करते, पण तुम्ही अखंड महाराष्ट्राची घोषणा करता. जर छोटं राज्य राहिलं, विदर्भ झालं, तर काय प्रगती होणार नाही का? किंवा मनसे वाढणार नाही का इथे? मग विदर्भाच्या मुद्द्यावरती का गंभीर नाही? मला असं वाटतं, मी मगाशी जे उत्तर दिलं तेच माझं उत्तर आहे. हे वेगळं व्हायचं की नाही व्हायचं हे लोकांना विचारा. जन्मत आहे ना. आपण आत्ता आलात, मगापासून आहे. मला असं वाटतं मी ह्याच्यावरती उत्तर दिलं मगाशी. तुमचा बहुप्रतीक्षित अयोध्या दौरा कधी होणार आहे? कारण मागे भाजपच्या खासदारांनी रामाने बोलवलं की जाणार. राज्यामध्ये दसरा मेळावा आणि शिवतीर्थ या विषयावर राजकारण तापलेलं आहे. आजही नाही, मला काय करायचं. पण विषय असा आहे की त्या विषयावर सरकार, शिंदेगड, शिवसेना आक्रमक आहेत, आग्रही आहेत. मैदान कोणाला मिळणार? दुर्लक्ष होतंय प्रशासनाचं किंवा सरकारच्या कामाकडे आणि या गोष्टींवर लक्ष जाते. या पूर्ण मुद्द्यावर तुमचं मत काय असेल? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं. कारण इकडे तिकडे फिरण्यापेक्षा, इकडे बाकीच्या असल्या गोष्टी करण्यापेक्षा महाराष्ट्रातले उद्योग बाहेर का जात आहेत याच्यावरती जर जास्ती लक्ष आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर जास्ती बरं होईल. पूर्वी महाराष्ट्रात हिंदुत्ववादी दोनच पक्ष होते. एक शिवसेनेचं आक्रमक हिंदुत्व आणि भाजपचं होत होतं मवाळ हिंदुत्व. आता हिंदुत्वाच्या वाटेकरी चार झाले. तुम्ही मराठीच्या मुद्द्याला फिरून वळसा घालून परत हिंदुत्वावर आले. आता एक नवीन हिंदुत्ववादी आले, ते म्हणजे शिंदे सेना. असे चार लोक आता हिंदुत्ववादी झाले. मला असं वाटतं, मला काय वाटतं, तुम्हाला वाव कसा मिळेल? मला असं वाटतं की मी ज्या वेळेला काय मी ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला तुम्ही ते ऐकता आणि मग पत्रकार परिषदेमध्ये आपल्याकडे दुसरे काही प्रश्न नसले की परत त्याच गोष्टी बदलून घेण्याचं काम सुरू होतं. माझ्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं होतं, माझ्या मराठीला जर समजा तुम्ही नख लावाल तर मी मराठी म्हणून अंगावरती येईन. जर समजा तुम्ही माझ्या धर्माला जर नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावरती येईन. तुम्ही जर समजा आत्ता आम्ही मतदान ह्याची आमची पक्षाची नोंदणी जी केली त्याची जर समजा तुम्ही टॅगलाईन वाचली तर तुमच्या लक्षात येईल की हिंदवी काय आपलं होतं ती हिंदवी, मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक. माझ्या कुठच्याही भूमिकेमध्ये कुठचाही बदल झालेला नाही आहे. मी ज्या वेळेला रजा अकादमीच्या विरोधामध्ये मी ज्यावेळेला मोर्चा काढला होता, बरोबर आहे, त्यावेळेला बाकीचे कुठे होते हो? हिंदुत्ववादी. त्यांना कधी नाही प्रश्न विचारले तुम्ही की तुम्ही का नाही मोर्चा काढलात? ज्या वेळेला पाकिस्तानची कलावंतांना ज्यावेळेला हाकलून दिलं
त्याला त्या का नाही त्यांना प्रश्न विचारले की तुम्ही का नाही केलं? माझ्या भूमिकेत नाही बदल होत. मी माफ करा मला इथे आपण महिला बसलेत नाही तर काय होतं मध्ये ते आमचं ठाकरी येतं. राष्ट्रीय पक्षांनी कन्याकुमारी टू जम्मू काश्मीर एक असं भारत जोडो यात्रा काढलेली आहे. आपल्या पक्षाची आणि त्याच्या अध्यक्ष पदाच्या याच्या संबंधात आपली काय भूमिका, या कसं आपण बघता की खरंच भारतात काही असे तुकडे झाले आहेत? तुकडे ते भारत जोडो यात्रा त्यांनी नाव राहुल नाही ते मला सुद्धा फिरू देत त्यांना. जरा बाकीच्यांना विचारू दे ना जरा. नागपूरमध्ये 2007 मध्ये 2 सीट्स होत्या कॉर्पोरेटरच्या, निघून आले ते आपले मनसे. 2012 मध्ये पण 2 होते आणि नंतर मग 4 प्रभागाचा हे झाल्यानंतर तेवढं हे आलं नाही नंतर. आता तुम्ही नव्याने उभारणी घेणार तर तुम्ही विनिंग स्ट्रीकनी उतरणार का आता? अर्थातच तुम्हाला या वेळेला नगरसेवकांचं प्रमाण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं वाढलेलं तुम्हाला दिसेल. 1. 2. आपण आत्ता जो मुद्दा काढलात तोही मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो आणि याच्यावरती आपल्याकडनं देखील माझी पत्रकारांकडनं देखील माझी अपेक्षा या गोष्टींची आहे की हे जे सगळं चालू आहे की 4चा प्रभाग आणि 3चा प्रभाग आणि ह्या गोष्टी चालू आहेत, ह्या मला असं वाटतं की आपल्याकडच्या लोकशाहीला घातक आहेत. याचं कारण कोणीही जर समजा वेडेवाकडे जर समजा मुळात एक नगरसेवक, त्या एका नगरसेवकाला मी मतदार म्हणून मी मतदान करणार, त्या नगरसेवकांनी त्या वॉर्डाचं काम करावं. आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही आमचं काम करा. लोकांनाही माहिती असतं की हा माझा नगरसेवक. हे जे 4 नगरसेवक लोकांनी कसं काय लक्षात ठेवायचं आणि कामासाठी कोणाकडे जायचं? बरं, एखाद्या प्रभागामध्ये 2 वेगळ्या पक्षाचे आले आणि 2 वेगळ्या पक्षाचे आले, एकमेकांना कामं करू देत नाहीत. जर एकाने प्रस्ताव टाकला तर दुसरा माणूस विरोध करतो. कशी कामं होणार मला जरा सांगा. हे सगळे राजकीय पक्षांच्या स्वतःच्या हितासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण शहरांचं नुकसान करतो. तेच होतं ना आपल्याकडे. अर्थातच तेच असलं पाहिजे. आज मुंबईमध्ये तेच आहे ना. मग बाकीच्या ठिकाणी आपण का घोळ घालतोय आणि हे का 3चे वॉर्ड आणि 2चे वॉर्ड आणि 4चे वॉर्ड करतोय? नाही पण काय कोण काम करणार आहे तिकडे? मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये एका माणसाने एक भाग बघावा आणि त्याच्याकडनं ती काम व्हावं. आपण रिस्पॉन्सिबल तर पकडू शकतो की बाबा ह्याने काम केलं की नाही केलं. 4चा प्रभाग झाला, 3चा झाला, 2चा झाला, तुम्ही कोणाला जबाबदार धरणार आहात? आणि ह्याच्यावरती कोणी काहीही बोलत नाही. मी कधीपासून लावलाय याच्यासाठी. आम्ही कोर्टात पण गेलो. आता त्याच्या पुढे बोलायला लावू नका मला. नाही मला मुळात ही पद्धत, जी निवडणुकीची पद्धत आजपर्यंत जी चालू होती, मला असं वाटतं ती पद्धतच योग्य पद्धत आहे. आणि ज्याचं बहुमत त्याचा सरपंच बसला पाहिजे, ज्याचं नगरसेवक जास्ती त्याचा महापौर बसला पाहिजे. तुम्ही कोणाला तरी जबाबदार धरू शकता. या सिस्टीममध्ये तुम्ही कोणाला जबाबदार धरू शकत नाही. आणि सगळेजण मग काय होतं की सगळेजण एकमेकांच्या हाताशी धरून महानगरपालिका ओरबाडणे एवढंच फक्त ह्यांच्या हातामध्ये राहतं आणि आपण मतदार म्हणून दरवेळेला 5 वर्षांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि त्यांच्या गुलामासारखं मतदान करत राहायचं. मुळात या सिस्टीम बदलायला कशाला पाहिजे तुम्हाला? असं जगात कुठे होतं का हो? कुठेच होत नाही. म्हणजे आपण जर समजा आपल्या देशामध्ये बघितलं तर असं अनेक राज्यांमध्ये कुठेच होत नाही. मग हे महाराष्ट्रामध्ये ही कसली थेरं? आणि दुसरी मला कळत नाही, ह्यांचं सरकार आलं की हे ठरवणार 2चा का 3चा, ह्यांचं सरकार आलं की हे ठरवणार 2चा का 3चा का 4चा. म्हणजे काय? म्हणजे मला निवडणूक आयोग ह्याच्यावरती काय करते हेच मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. मग निवडणूक आयोगाचं काम काय? कार्ड काढणं. ते तर रेशनवाला पण काढतो. पण आपण जबाबदारीने ह्या जर निवडणुका लढवणार नसू आणि हे जर 4-4 आणि 3-3 आणि 2-2चे जर वॉर्ड होणार असतील, याच्यात तर काही टिकणार नाही.
ह्याच्यामध्ये फक्त नगरसेवक गब्बर होतील, बाकी आहे तिथेच राहील. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा मी एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की तुम्ही पण एक नागरिक म्हणून आणि नागरिक म्हणून पत्रकार म्हणून मला असं वाटतं ह्याच्यावरती तुम्ही बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. इलेक्शन के टाइम फ्रीबीज की भी काफी डिस्कशन होती. कसली? फ्री में पानी, नाही फुकटात काय देताच कामा नाही, अजिबात नाही. इवन म्हणजे गरिबांसाठी आम आदमी पार्टीचा अजेंडा कोणी तुमच्याकडे फुकट मागत नाहीये. लोक म्हणतात आम्हाला योग्य दरामध्ये आणि योग्य वेळेला द्या, आम्हाला हे फुकट द्या. असा भारतात एकही मोर्चा आजपर्यंत निघाला नाही. निघाला का? नाही. तुम्ही कोण देणार आहे? बरं तुमच्या बाबाचं काय जातंय? तुम्ही ज्या वेळेला आपण टॅक्स गोळा करतो तो लोकांकडनं करतो आणि तुम्ही त्यांच्या जीवावरती लोकांना सांगणार की नाही आम्ही तुम्हाला फ्री देणार. मी तुम्हाला मला अजूनही आठवते की ज्या वेळेला मोफत घरं, झोपडपट्टीवासियांना फुकट घरं हे ज्यावेळेला झालं होतं त्यावेळेला मी बाळासाहेबांना मी तेव्हा बोललो होतो आणि मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की मला असं वाटतं की फुकट देऊ नये. ज्यांनी कल्पना सांगितली होती त्यांना पण मी सांगितलं होतं की आपण फुकट का घरं द्यायची? लोकांना योग्य भावामध्ये जर समजा घरं मिळाली, आजही त्यांची मागणी तीच आहे, योग्य भावात आम्हाला घर मिळू देत. सर मैं एक मिनट में सवाल इसलिए खास पूछा था, इस बार सिविल इलेक्शन जब नागपुर में होंगे तो आम आदमी पार्टी भी फुल फ्लेज लड़ रही है और जो अंदाजा है कि वो लोग ये चीज को ऑफर करेंगे, तो आपको लगता है एमएनएस के लिए एक चैलेंज रहेगा लोगों को कन्विंस करना कि एक तरफ कोई फ्री में आपको पानी दे रहा है और आप उस पॉलिसी के अगेंस्ट है, तो विल इट बी? मला वाटत नाही की लोकांना फुकटची आवश्यकता आहे, गरज आहे. आणि असल्या फुकट्या लोकांना मला असं वाटतं लोकांनी थारा देता कामा नये, कारण हे बर्बाद करणार आपले, म्हणजे आपली इकॉनॉमी बर्बाद करणार हे लोक. यांच्या स्वतःच्या क्षणिक स्वार्थासाठी म्हणून हे किती लॉंग टर्म नुकसान करतायत आपलं याचा अंदाज येतोय का आपल्याला? हां सॉरी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करावी, कारण विदर्भ आणि महाराष्ट्रात पावसाने अतोनात नुकसान झालं आणि एकही मदत पोहोचलेली नाही. मामा असून पण तुम्ही आता चंद्रपूर साईडला जात तुम्हाला दिसेल. नाही बरोबर. 800 शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसात आत्महत्या केल्या. रोज 6-7 तासाला एक भयानक परिस्थिती आहे. कापूस, सोयाबीन सगळी पिकं गेली. मामाना विचारा. तुमचा आवाज महाराष्ट्र सरकार ऐकतं ना, म्हणजे बरोबर आहे. पण तो बरोबर आहे, पण आपले उपमुख्यमंत्री इथलेच आहेत, आले की एकदा विचारा. साहेब निवडणुकीचा विषय आला म्हणून हा प्रश्न आहे. निवडणुकी आगामी निवडणुकी आगामी निवडणुकीत एक शेवटचा प्रश्न, आगामी निवडणुकीमध्ये साहेब स्वबळावर लढण्याची महागाईने सामान्य जनतेचा हाड तुटून गेलेला आहे सर, हाड मोडलेला आहे. काय सांगाल प्रधानमंत्र्यांकडून रिटर्न गिफ्ट म्हणून सामान्य जनतेकडून काय अपेक्षा राहतं? 19ला मांडले होते सगळे रिटर्न गिफ्ट. एक प्रश्न, मागच्या 2 वर्षामध्ये जेव्हा MBA गव्हर्नमेंट होतं त्यांच्या काळामध्ये नागपूरमध्ये अधिवेशन झालं नाही. हा डायरेक्ट जरी मगाशी तुम्ही म्हणजे तुमचा प्रश्न आहे, पण हा नागपूरच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मध्ये एकदा परिस्थिती अशी होती पण अधिवेशन घेतलं जाऊ शकत. तुमची टिप्पणी काय? मुंबईतल्या अधिवेशनाला तरी कुठे हजर होते ना? हे तर 25,000 फुटावरती विमान चाललंय. आता होईल मला असं वाटतं. चला येतो, धन्यवाद.